नागपुरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या झिरो माईलच्या विकासाचं काम सध्या थांबल्याचं दिसतंय। झिरो माईल आणि आसपासच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे, मात्र यासाठी मनपाचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत। मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि हेरिटेज कमिटीच्या उपस्थितीत जवळपास 4 महिन्यांपूर्वी झिरो माईलच्या विकासाबाबत बैठक झाली होती। या बैठकीत त्याच्या विकासाचा आराखडाही सादर करण्यात आला होता। मात्र 4 महिने उलटूनही या दिशेनं कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये। दरम्यान नागपुरातील विधान भवनाच्या विस्तारासाठी तयार केलेल्या प्रस्तावात झिरो माईलसाठी राखीव असलेल्या जागेचीही मागणी विधिमंडळ सचिवालयानं केल्याची माहिती समोर आली आहे। मनपा CSR निधी मिळवून या जागेचा विकास करू इच्छिते। यासाठी मनपाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला 48 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे। या प्रस्तावावर अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाहीये। जर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून CSR निधी उपलब्ध करून देण्यात काही अडचण आली तर मनपा राज्य सरकारकडून पैशांची मागणी करणार आहे। मात्र पार्किंगसाठी राखीव असलेली त्रिकोणी पार्कची जागा झिरो माईल विकास प्रकल्पातून विधान भवनाच्या विस्तार प्रकल्पात जाऊ शकते। 4 महिन्यांपूर्वी झिरो माईलच्या विकासाचा DPR हेरिटेज कमिटीत सादर करण्यात आला होता। यात झिरो माईलच्या सुशोभीकरणासाठी अनेक कामं प्रस्तावित करण्यात आली होती। मात्र सध्या तरी ऐतिहासिक झिरो माईल विकासापासून वंचित असल्याचं दिसून येत आहे।